नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 2 जुलै 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, अलीकडेच GST दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, 1 जुलै। स्पष्टीकरण, अलीकडेच 1 जुलै रोजी GST दिवस साजरा करण्यात आला आहे। हा दिवस 1 जुलै 2017 रोजी देशभरात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST लागू झाल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो। उद्देश, जुनी कर व्यवस्था संपुष्टात आणून एक राष्ट्र, एक कर प्रणाली स्थापित करणे। पहिला GST दिवस 1 जुलै 2018 रोजी साजरा करण्यात आला होता। प्रश्न 2, अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने जलसंपदा व्यवस्थापन करारावर स्वाक्षरी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, सौदी अरेबिया। स्पष्टीकरण, भारताने सौदी अरेबियासोबत जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी एका महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे। हा करार जेद्दाह येथे आयोजित सौदी वॉटर वीक दरम्यान करण्यात आला। सौदी अरेबिया देशाची माहिती, राजधानी रियाध, चलन सौदी रियाल, राजे सलमान बिन अब्दुलअझीज अल सौद, पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान अल सौद। आता पाहू सौदी अरेबियाशी संबंधित इतर चालू घडामोडी। ज्येष्ठ IFS अधिकारी विपुल यांची सौदी अरेबियामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये सामील होणारा सौदी अरेबिया हा 26वा सदस्य देश ठरला आहे। सौदी अरेबियाने 40 देशांतून पोल्ट्री आणि अंडी आयातीवर बंदी घातली आहे। सौदी अरेबियाने 50 वर्षे जुनी कफाला पद्धत बंद केली आहे। सौदी अरेबियामध्ये P4 जागरूकता कार्यक्रमासह तेलुगू भाषा दिन साजरा करण्यात आला। भारताने दागिन्यांच्या व्यापाराला चालना देण्यासाठी जेद्दाह येथे साजेक्स 2025 चा शुभारंभ केला। सौदी अरेबियाने नुसूक उमराह सेवा सुरू केली आहे। भारत आणि सौदी अरेबियाने सागरी सहकार्य वाढवण्यासाठी संयुक्त कार्यगटाची स्थापना केली आहे। प्रश्न 3, अलीकडेच कोणाची केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या म्हणजेच CBDTच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, रवी अग्रवाल। स्पष्टीकरण, केंद्र सरकारने भारतीय महसूल सेवेतील ज्येष्ठ अधिकारी रवी अग्रवाल यांची केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती केली आहे। CBDT ही केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत प्रत्यक्ष करांबाबत धोरण तयार करणारी सर्वोच्च संस्था आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। इंटेलिजन्स ब्युरोचे नवीन संचालक म्हणून महेश दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे। बंगाल क्रिकेट असोसिएशनने अशोक दिंडा यांना त्यांच्या महत्त्वाकांक्षी विजन 2028 कार्यक्रमाचे प्रमुख आणि वेगवान गोलंदाजीचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे। मेटा प्लॅटफॉर्म्स अंतर्गत व्हॉट्सॲपच्या जागतिक प्रमुखपदी कुणाल शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे। भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून तुषार मेहता यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे। इंटरनॅशनल ट्रिब्युनल फॉर द लॉ ऑफ द सी मध्ये बिमल एन पटेल यांची न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष राहुल वत्स बनले आहेत। FATFचे नवीन उपाध्यक्ष विवेक अग्रवाल बनले आहेत। प्रश्न 4, अलीकडेच पहिली राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नवी दिल्ली। स्पष्टीकरण, पहिली राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषद 2026 नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्था म्हणजेच ICAR पुसा संकुलात आयोजित करण्यात आली होती। या 2 दिवसीय परिषदेचे 28 ते 29 जून 2026 दरम्यान आयोजन केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने विकसित गाव, विकसित भारत या संकल्पनेखाली केले होते। याचे अध्यक्षपद केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भूषवले, ज्यामध्ये सर्व राज्यांचे ग्रामीण विकास मंत्री आणि तज्ज्ञ सहभागी झाले होते। प्रश्न 5, अलीकडेच 2026 मधील बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भूषवण्यासाठी कोणत्या भारतीय शहराची निवड करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, नवी दिल्ली। स्पष्टीकरण, 2026 मध्ये होणाऱ्या प्रतिष्ठित बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भूषवण्यासाठी नवी दिल्लीची निवड करण्यात आली आहे। या स्पर्धेचे आयोजन 17 ते 23 ऑगस्ट 2026 दरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियमवर केले जाईल। 17 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारत या जागतिक स्पर्धेच्या पुनरागमनाचा साक्षीदार बनेल।
यापूर्वी 2009 मध्ये हैदराबादने या स्पर्धेचे यजमानपद भूषवले होते. प्रश्न 6. अलीकडेच स्पोर्ट्स जर्नलिस्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया पदक कोणत्या महान खेळाडूला प्रदान करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. विश्वनाथन आनंद. स्पष्टीकरण. स्पोर्ट्स जर्नलिस्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच SAFI तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित SAFI पदक अलीकडेच 5 वेळचा जागतिक बुद्धिबळ विजेता विश्वनाथन आनंद यांना प्रदान करण्यात आला आहे. चेन्नईच्या मद्रास क्रिकेट क्लबमध्ये आयोजित एका विशेष समारंभात त्यांना हा सन्मान भारताचे माजी क्रिकेट कर्णधार आणि मुख्य निवडकर्ता के. श्रीकांत यांच्या हस्ते देण्यात आला. या सन्मानासह विश्वनाथन आनंद हे सुनील गावस्कर, विजय अमृतराज, प्रकाश पडुकोण, PT उषा आणि मिल्खा सिंग यांसारख्या दिग्गज क्रीडापटूंच्या विशेष यादीत सामील झाले आहेत. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. UK संसदेत हर्षवर्धन यांना ग्लोबल प्रेस्टिज अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. नीरज चोप्रा यांना वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जयंत जैन यांना भौतिकशास्त्रातील वुल्फ पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. जीवशास्त्रातील अभूतपूर्व योगदानासाठी गौतम डे यांना EMBO गोल्ड मेडल 2026 ने सन्मानित करण्यात आले. भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर सूरज पराशर यांना शौर्य चक्रने सन्मानित करण्यात आले. FI बेस्ट बँक्स अवॉर्ड्स 2026 मध्ये बँकर ऑफ द इयर पुरस्कार के. सत्यनारायण राजू यांना मिळाला. 2026चा प्रिन्सेस ऑफ अस्टुरियास स्पोर्ट्स अवॉर्ड प्राप्त करणारे लिओनेल मेसी हे पहिले फुटबॉल खेळाडू बनले आहेत. प्रश्न 7. अलीकडेच अहमदाबाद येथे आयोजित AVC मेन्स व्हॉलीबॉल कप 2026 मध्ये भारताने कोणते पदक जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. कांस्य. स्पष्टीकरण. अलीकडेच अहमदाबाद येथे आयोजित AVC मेन्स व्हॉलीबॉल कप 2026 मध्ये भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाने ऐतिहासिक कांस्य पदक जिंकले आहे. या स्पर्धेच्या इतिहासातील भारताचे हे पहिलेच पदक आहे. अंतिम सामना भारताने तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात गतविजेत्या बहरीनचा 3-1 असा पराभव केला. ऐतिहासिक कामगिरी. भारताने या स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ होती आणि यजमान देश म्हणून भारताने विजेतेपदाच्या मंचावर स्थान मिळवले. प्रश्न 8. अलीकडेच न्यायमूर्ती JK माहेश्वरी यांच्या निवृत्तीनंतर कोण सर्वोच्च न्यायालय कॉलेजियमचे नवीन सदस्य बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. न्यायमूर्ती PS नरसिम्हा. स्पष्टीकरण. न्यायमूर्ती JK माहेश्वरी यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती PS नरसिम्हा हे सर्वोच्च न्यायालय कॉलेजियमचे नवीन सदस्य बनले आहेत. 5वे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश म्हणून त्यांनी हा पदभार स्वीकारला असून ते 2 मे 2028 पर्यंत या पदावर राहतील. प्रश्न 9. अलीकडेच भारताचे 97वे ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. हर्षवर्धन GB. स्पष्टीकरण. हर्षवर्धन GB हे भारताचे 97वे ग्रँडमास्टर बनले आहेत. त्यांनी चेन्नई येथे आयोजित सेकंड चोला चेस GM नॉर्म राऊंड रॉबिन टूर्नामेंटमध्ये आपला तिसरा आणि अंतिम ग्रँडमास्टर निकष मिळवून ही कामगिरी केली. 96वे ग्रँडमास्टर गोव्याचे 14 वर्षीय एथन वाझ हे सारायेव्हो येथे झालेली चेस समर इन सारायेव्हो ही स्पर्धा जिंकून भारताचे 96वे ग्रँडमास्टर बनले. 95वे ग्रँडमास्टर पश्चिम बंगालचे अर्णब घोष हे बँक ऑफ बुद्धिबळ स्पर्धा जिंकून भारताचे 95वे ग्रँडमास्टर बनले होते. प्रश्न 10. अलीकडेच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI कंपनी OpenAIद्वारे भारतासाठी नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. प्रभजीत सिंग. स्पष्टीकरण. OpenAI कंपनीने उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचे माजी अध्यक्ष प्रभजीत सिंग यांची भारतात आपल्या कामकाजाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. ते सप्टेंबर 2026 पासून आपला पदभार स्वीकारतील आणि आशिया पॅसिफिक क्षेत्राचे व्यवस्थापकीय संचालक किरण मणी यांना अहवाल सादर करतील. प्रश्न 11. अलीकडेच रिम ऑफ द पॅसिफिक म्हणजेच रिम्पॅक लष्करी सरावाच्या 30व्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या देशाच्या नेतृत्वाखाली हवाई द्वीपसमूहात केले जात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. अमेरिका. स्पष्टीकरण. रिम ऑफ द पॅसिफिक लष्करी सरावाच्या 30व्या आवृत्तीचे आयोजन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या नौदलाच्या नेतृत्वाखाली हवाई द्वीपसमूहात केले जात आहे. सहभाग. या बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतासह 31 देशांची नौदले सहभागी होत आहेत. संकल्पना. या वर्षीच्या सरावाची मुख्य संकल्पना भागीदार, एकात्मिक आणि सज्ज ही आहे. आता पाहू अमेरिकेशी संबंधित इतर चालू घडामोडी. अमेरिकेचे गिर्यारोहक टायलर अँड्र्यूज यांनी अवघ्या 9 तास 55 मिनिटात
माउंट एव्हरेस्ट सर करून नवा वेगवान विक्रम प्रस्थापित केला. भारताने महत्त्वपूर्ण खनिजे आणि आरईएमच्या पुरवठा साखळीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अमेरिकेसोबत महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी केली. अमेरिकेचे सध्याचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचा अधिकृत दौरा केला. तुलसी गबार्ड यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर संचालक पदाचा राजीनामा दिला. ऑक्टोबर 2026 मध्ये G20 परराष्ट्रमंत्र्यांची बैठक अमेरिकेत आयोजित केली जाईल. संयुक्त राष्ट्र वन मंचची 21वी आवृत्ती अमेरिकेत आयोजित करण्यात आली होती. प्रश्न 12. अलीकडेच कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाद्वारे कौशल्य महोत्सव 2026 कोठे आयोजित करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. वारंगल. स्पष्टीकरण. या महोत्सवाचे आयोजन केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाद्वारे तेलंगणा सरकार आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या म्हणजेच NSDCच्या सहकार्याने वारंगल येथील काकतीय तंत्रज्ञान आणि विज्ञान संस्थामध्ये करण्यात आले होते. मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. सेशल्स. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे सराव प्रश्न. FATFचे नवीन उपाध्यक्ष म्हणून विवेक अग्रवाल यांची नियुक्ती झाली आहे. भारताचे सर्वोत्तम कंटेनर बंदर म्हणून जवाहरलाल नेहरू बंदर म्हणजेच JNPT घोषित करण्यात आले आहे. अबिय अहमद यांची इथिओपियाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उल्हास उपक्रमांतर्गत उत्तराखंड हे भारताचे 6वे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे. नॉर्वे देशातील प्राथमिक शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली जात आहे. त्रिपुराच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने नवी दिल्लीत अनानस उत्सव 2026 चे आयोजन केले होते. फिफाने नेपाळच्या फुटबॉल संघटनेवर बंदी आणून निलंबित केले आहे. भारतातील सर्वात उंच पवनचक्की कर्नाटकमध्ये स्थापित करण्यात आली आहे. महिलांसाठी प्रियदर्शिनी मोफत बस प्रवास योजना केरळ राज्यात सुरू करण्यात आली आहे. मेटा प्लॅटफॉर्म्स अंतर्गत व्हॉट्सॲपचे जागतिक प्रमुख म्हणून कुणाल शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून तुषार मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर बिनोय जॉर्ज यांची उरुग्वे देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तेलंगणामध्ये एका महत्त्वाच्या रस्त्याला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव देण्यात आले आहे. चीनच्या लाईन शाईनला जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटर घोषित करण्यात आले आहे. खीर भवानी मेळ्याचे पारंपरिक आयोजन जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आले होते. चीनच्या वैज्ञानिकांनी हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे वेल माशांचे कब्रस्तान शोधले आहे. इंटेलिजन्स ब्युरोचे नवीन संचालक म्हणून महेश दीक्षित यांची नियुक्ती झाली आहे. विशिष्ट ट्रेडमार्क मिळवणारे देशातील पहिले मंदिर जगन्नाथ मंदिर बनले आहे. ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाला प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन मेघालय राज्यात करण्यात आले. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी महिला गोलंदाज कोण बनली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.